हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आपण इथे पाहतो की कृष्णा जी आहे तिला दुष्यंतचं बोलणं सतत आठवत असतं आणि ती आता तिच्या खोलीमध्ये बसून रडत असते. तिला आठवत असतं दुष्यंत म्हणालेला असतो की आज मला ह्या लग्नाचा खऱ्या अर्थाने पश्चाताप होतोय. असं वाटतंय एखादी शिकलेली मुलगी केली असती तर तिला चांगल्या वाईटाची परख राहिली असती. रांगडे पाटलांच्या घराचा मान सन्मान तिने जपला असता, सगळं व्यवस्थित केलं असतं. आता हे सगळं आठवून कृष्णाला खूप जास्त वाईट वाटत असतं आणि ती रडत बसलेली असते. इतक्यात आता त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. दुष्यंत कृष्णाला रडताना बघतो आणि विचार करतो, खरोखर माझी चूक झाली का? मी हिला थोडं जास्तच बोलून गेलो का? नाही, बिचारीची हिची काही चूकच नव्हती त्या सगळ्या प्रकरणात. काय करू? मग आता दुसरीकडे आपण पाहतो की पूजासाठी सावित्रीने स्थळ बघितलेलं असतं आणि आता ती सावित्रीला म्हणत असते, पूजे 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 बघ ग बाई, बघ मी काय भारी गोष्ट आणली आहे तुझ्यासाठी. बघ ह्यो, बघ आणलाय का नाही राजकुमार. अगं ह्यो पुण्याला कामाला हाय, ह्यांचं त्यो फिलाट काय म्हणतात ना व, त्यो बी हाय मोठ्याच्या मोठा आणि महिना 1,00,000 रुपये याला. 1,00,000. बघ हाय की नाही तुला हवा तसा जोडीदार. राजबिंडा आहे दिसायला. आवडलाय का तुला? त्याबरोबर पूजा म्हणते, आई हा राजबिंडा आहे दिसायला, बघू तो फोटो. आणि मग तो फोटो ती फाडते. आता तो फोटो फाडल्याबरोबर लगेचच सावित्री तिला म्हणायला लागते, पूजे अगं ये पूजे, काय केलंस तू हे पिला? फोटो कशापायी फाडलास? त्याबरोबर लगेचच आता पूजा म्हणायला लागते, कारण आई मला हा मुलगा आवडलेला नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव, त्या कृष्णाच्या दुःखातच माझं सुख आहे. आता पूजाने असं म्हटल्यावर सावित्री म्हणायला लागते, हे बघ पूजे, अगं मला त्या अवदशीचं काही पडलेलं नाही आहे, मला तुझ्या सुखाचं पडलं आहे बाळा. आणि तशी बी तिचं त्या दुष्यंत सरकारांबरोबर लगीन झालं आहे नवं, तिला त्या वाड्यात बघू नये की नाही मला बी लई त्रास होतो बाळा. पण आता मला तिच्याशी घेणं देणं नाही गं बाळा, मला तुझ्याशी घेणं देणं आहे. मला तुझं सुख बघायचं आहे, तुझं सुखाचा झालेला संसार बघायचा आहे. कळतं आहे का तुला पूजे? एकदा का पोरीचं वय निघून गेलं ना, मग लग्न होणं लय अवघड होऊन बसतं बरं, आणि मग मुलं बी मिळत नाही. म्हणून म्हणायला लागली, असं काहीतरी येड्यासारखं बोलू नको बाळा. त्याबरोबर पूजा म्हणत असते, नाही आहे, त्या कृष्णाच्या दुःखातच माझं खरं सुख आहे. त्याबरोबर सावित्री म्हणते, अगं पण म्हणजे? त्याबरोबर पूजा म्हणते, हो आई, माझं खरं सुख तेच आहे. नाहीतर मग तू मला रांगडे पाटलांच्या तोडीस तोड असा मुलगा शोधून देऊ शकणार आहेस का? त्यावर सावित्री म्हणते, रांगडे पाटलांच्या तोडीस तोड? त्यावर ती म्हणते, हो, हाय का कोणी असं? त्याबरोबर सावित्री म्हणायला लागते, पूजे अगं म्हणजे बघ की बाळा, नाही म्हणजे अजून तरी असं मला कोणी माहीत नाही आहे, पण तू काळजी कशाला करते? तुला तोडीस तोड हवं ना, आपण शोधू की, हां आपण बघू काय करायचं ते. इतक्यात आता अचानक सावित्रीला खूप आनंद होतो. सावित्री उड्या मारायला लागते, नाचायला लागते. आता पूजा म्हणते, आई आई आई, अगं अचानक काय झालं तुला? तू अचानक उड्या काय मारायला लागलीस, नाचायला काय लागलीस? सावित्री म्हणते, तुला जसा पोरगा पाहिजे तसा पोरगा आपल्याला भेटलाय. त्या कृष्णीच्या तोडीस तोड हवाय ना तुला पोरगा, तोडीस तोडच पोरगा आहे. बघ फक्त उद्याच्याला तू आवरून सवरून तयार राहा. बघ उद्या तुला हवा तसा पोरगा तुला भेटतो का नाही ते. तुझ्या स्वप्नातला राजकुमारच मिळणार तुला. त्याबरोबर आता इथे दुष्यंत हा कृष्णाच्या समोर येऊन बसलेला असतो आणि आता तो कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा मला सांग, या गावात तुझं कोणी शत्रू आहे का? नाही म्हणजे अशी एखादी व्यक्ती जिच्याबरोबर तुझं जमत नाही, गावात पटत नाही. त्यावर कृष्णा म्हणते, नाही, माझ्याबरोबर पटत नाही असं कुणाचं काही नाही आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही हे बघ, ॲक्च्युली मला एवढे दिवसांपासून वाटत होतं की हे सगळं आईला त्रास देण्यासाठी लोक करतायत, म्हणजे इलेक्शन जवळ येत आहेत म्हणून हे सगळं सुरू आहे. पण जेव्हा आता मी बराच विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सगळं काही आईच्या बाबतीतलं नाहीच आहे. हे सगळं कोणीतरी मुद्दाम तुझ्या बाबतीत करतं आहे, तुला त्रास देण्यासाठी. म्हणजे गेल्या वेळेससुद्धा दागिन्यांच्या प्रकरणात तुलाच गोवलं होतं, म्हणून मला असं आता दाट शंका वाटते. त्याबरोबर कृष्णा म्हणते, नाही बघा, माझं गावात कुणाबरोबर काय वैरबीर नाही. दुष्यंत म्हणतो, कधी तुझ्यामुळे कुणाचं नुकसान झालं असेल? कृष्णा म्हणते, नाही, असं काय बी झालेलं नाही आहे. माझं वैर आहे तेवढं माझ्या नशिबाबरोबर, ते अगदी लहानपणापासून काय जन्मापासूनच आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हे बघ, फिलॉसॉफिकल उत्तरं देऊ नको, जरा प्रॅक्टिकली विचार कर. कोणीतरी असं असेल ज्याचं तुझ्यामुळे कधीतरी काहीतरी नुकसान झालं असेल किंवा काय? कृष्णा म्हणते, म्हणलं ना तुम्हासनी, नाही, असं माझ्याकडनं कधी बी काय झालेलं नाही आहे. मग दुष्यंत म्हणतो,
मग असं सगळं कसं काय झालं? नेहमी तुझ्याच बाबतीत असं का होतं? कृष्णा म्हणते, अहो जर ज्याचं कुणाचं वैर होतं त्याचं माझ्याबरोबर वैर होतं, तर मग त्यानं त्या पोरींच्या जीवाला कशापायी धोका केला हो? त्यावर दुष्यंत म्हणतो, हो ना, तेच मला सुद्धा कळत नाहीये. नाही म्हणजे किती विचित्र आणि विद्रूप व्यक्ती ती असू शकते, जिने एवढ्या लहान लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. विचारसुद्धा करू शकत नाही आपण या अशा लोकांच्या बुद्धीचा. खरंच. त्याबरोबर कृष्णा म्हणते, होय हे खरं आहे. दुष्यंत म्हणतो, पण आता याच्यापुढे तू एक गोष्ट लक्षात ठेव. आता आजच्यानंतर असा कुणावरही सरळ विश्वास ठेवायचा नाही. जरा हुशारीने विचारपूर्वकच लोकांवर विचार दाखवायचा. कळलं का? त्याबरोबर कृष्णा म्हणते, व्हय कळलं. त्याबरोबर दुष्यंत तिला समजावतो, हे बघ, उगाचच्या उगाच जर कोणी तुझ्या वाकड्यात जातं आहे तर आपल्याला ते बघावं लागेल, शोधावं लागेल. पण त्यासाठी तुला चहूबाजूंनी लक्ष ठेवावं लागेल. कारण जेव्हा तुझं लक्ष चहूबाजूंनी असेल तेव्हाच कोण आहे या सगळ्याच्या मागे हे आपल्याला कळेल. कळलं ना? त्याबरोबर लगेचच ती म्हणते की हो कळलं. त्याबरोबर मग दुष्यंत हा सुद्धा आता जरा शांत बसतो. तर कृष्णासुद्धा शांतपणे विचार करत असते. खरं तर दुष्यंतला कृष्णाला तो जे काही बोललेला असतो की म्हणजे मी हुशार मुलीबरोबर, शिकलेल्या मुलीबरोबर लग्न केलं असतं तर चाललं असतं वगैरे, त्या सगळ्या गोष्टींचा आता त्याला थोडासा पश्चाताप होत असतो. म्हणजे उगाच बोललो असं त्याला वाटत असतं. तर तो कृष्णाला सांगतो की आपण हे सगळं कोणी केलं आहे, का केलं आहे हे बघूच नंतर. त्यानंतर आता दुसऱ्याकडे आपण पाहत असतो की सावित्रीने पूजाला सांगितलेलं असतं की तू तयार हो उद्या सकाळी, छान नट, छान कपडे घाल आणि बघ उद्या तुला जसं स्थळ हवं आहे की नाही तसं स्थळ मी तुझ्या मोहरा आणून उभं करतो की नाही. त्यावर आता पूजा विचारत असते, आई असं स्थळ नेमकं तुझ्या माहितीत आहे का आणि कोण आहे ते मला आधी सांग. पण सावित्री तिला काही सांगत नसते. ती फक्त एवढंच म्हणते, माझं पिल्लू आता जाणार सासरी, माझं पिल्लू आता जाणार सासरी आणि ते बी तिला हवा असलेल्याच तशाच पोराच्या घरला ती जाणार. येस. त्याबरोबर आता पूजाला कळत नसतं की नेमकं सावित्रीला होतंय काय आणि सावित्रीचं चाललंय काय. पण आता गप्प राहण्यावाचून तिच्याकडे काही पर्याय नसतो. तर आता सावित्री म्हणत असते, बघ, नाही जर त्या कृष्णीच्या तोडीस तोड तुला उभी केली की नाही तर माझं बी नाव नाही म्हणून सावित्री. त्याबरोबर आता माझं पिल्लू श्रीमंत घरी जाणार, माझ्या पिल्लाला हवं तसं सासर मिळणार, माझ्या पिल्लाला राजकुमार मिळणार, असं सगळं सावित्री म्हणत असते. पूजाला मात्र कळतच नसतं की सावित्री नेमकं कशाबद्दल बोलते, कोणाबद्दल बोलते. शेवटी सावित्री तिकडनं निघून गेल्यावर पूजा मात्र गुपचूप तिथे शांतपणे विचार करत उभी राहते. पूजाला अजूनही ही गोष्ट माहिती झालेलीच नाही आहे की गावातल्या मुलींना तिने विषप्रयोग करण्याचा ज्यांना प्रयत्न केला होता त्या मुलींना कृष्णाने वाचवलं. तर सावित्री ही मात्र आता पूजाच्या सुखी लग्नाची, सुखी आयुष्याची स्वप्न पाहायला लागलेली आहे. तर पूजा मात्र इकडे एकच गोष्ट म्हणते की माझं सुख हे त्या कृष्णाच्या दुःखातच आहे. कृष्णाचं सुख, कृष्णाचा सुखी संसार सगळं उद्ध्वस्त झालं की मग मला माझं सुख सापडणार. आता खरं तर ती कुठल्या इंटेन्शनने बोलते तर एकदा का कृष्णा दुष्यंतच्या आयुष्यातून गेली की कृष्णाचं सुख हरवेल आणि ते सुख कोणाला मिळेल तर पूजाला मिळेल. पण ही गोष्ट सावित्रीला अद्याप माहिती नाही आहे. तर पूजा म्हणत असते, मी एकदा का त्या कृष्णीचं सुख हिरावलं ना कीच मला सुखी झाल्याचं समाधान मिळेल. त्यानंतर मग आता ती म्हणत असते, मलासुद्धा तिच्या तोडीस तोड नवरा हवा आहे, अगदी तिच्या तोडीस तोड, जो हँडसम असेल, राजबिंड असेल, त्याच्या नावावरती एवढी अशी शेकडोंनी जमीन असेल, त्यांचे स्वतःचे एवढे साखर कारखाने असतील असाच. त्या कृष्णाला हे एवढं सगळं मिळायची मुळात तिची लायकीच नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच सावित्री म्हणते, हो ग पिल्ला, मी म्हणलंय नवं तुला बी घावल म्हणून तसाच नवरा तर घावल. मी हाय नवं, म्या तुला उद्याच्यालाच तुझा सपनातला राजकुमार मिळवून देतो बघ. अगं म्हणलं नवं, काखेत कळसा आणि गावाला वळसा, ते सुरू होतं एवढा वेळ आपलं. त्याबरोबर ती पुढं म्हणत असते, आपल्या नजरत असा एक लई चांगला पोरगा आहे बघ, इतका श्रीमंत आहे तो, दुष्यंत सरकार जेवढे आहेत नवं अगदी तेवढाच, तसाच पोरगा आहे तो बी, तू काही काळजी करू नकोस. आता बघ म्या काय करतो ते. त्याबरोबर आता पूजाला
सावित्रीचं नेमकं काय सुरू आहे ते काही कळत नसतं. पूजा सावित्रीला ना हो बोलते ना नाही बोलते, ती फक्त गप्प तिच्याकडे बघत असते. तर सावित्री ही मात्र खूपच जास्त खुश असते. पूजाला कळतच नसतं की हा कोण मुलगा आहे जो दुष्यंतच्या तोडीस तोड आहे. पूजा तर विचारच करत राहते की असा मुलगा खरंच कोणी असेल का आईच्या माहितीमध्ये, की आई उगाच काहीतरी बोलते. पण मग शेवटी ती सावित्रीला काही बोलत नाही. तर आता सावित्री ही ताबडतोबच तिकडनं निघून जायला लागते आणि जाता जाता ती पूजाला पुन्हा एकदा तीच सेम गोष्ट सांगते. उद्या तू मस्त आवरून सावरून नवीन कपडे घालून छान नटून तयार राहा. उद्या तुला हवाय तशा मुलाला मी तुझी भेट घालून देणार आहे. तुला तुझ्या स्वप्नातला राजकुमार उद्या घावणार. पूजे उद्याच तुझ्या मनाप्रमाणे सगळं घडणार. तर दुसरीकडं आता कृष्णा आणि भक्ती ह्या दोघी स्वयंपाकघरात स्वयंपाकाचं बघत असतात. आता भक्ती ही कृष्णाला म्हणत असते, कृष्णे अगं काय झालं, तुझं लक्ष कुठं आहे, बघ की दूध उतून गेलं असतं, नेहमी कुठल्या तरी तंद्रीतच असत्या बघी पोर. इतक्यात त्या ठिकाणी बाळजाबाई येतात आणि बाळजाबाई आता कृष्णा आणि भक्तीला म्हणतात, ही गोष्ट मला तुमची लय आवडती बघा. नाही म्हणजे सकाळी कोणी उठो वा ना उठो, पण सगळ्यांच्या आधी उठून तुम्ही मात्र तुमच्या कामाला लागलेल्या असता. बरं कृष्णे नाश्त्याची तयारी झाली का? त्यावर कृष्णा म्हणते, होय बाळजाबाई करायच घेतलं. त्याबरोबर बाळजाबाई सांगतात, कृष्णे अगं मला का नाही आज तर्री पोहे खायची लई इच्छा व्हायला लागली, बनवशील का गं तर्री पोहे? त्यावर कृष्णा म्हणते, होय बनवतो ना तर्री पोहे लगेच. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, मग तू चहा जरा नंतर बनवलास नवं तरी बी चालेल, काय हरकत नाही, पहिले तू तर्री पोहे करायला घे. त्यावर कृष्णा ठीक आहे म्हणते. आता बाळजाबाई तिकडनं गेल्यावर लगेचच कृष्णा भक्तीला म्हणायला लागते, ए भावा आता हे तरी पव्यांचं नवीन काय? अगं पव्यांपर्यंत ठीक होतं, आता हे तरी बिरी मला लय अवघड वाटायला लागले. त्यावर भक्ती म्हणते, कृष्णे आता तू करणार होय तरी पोहे? त्यावर भक्तीला लगेचच कृष्णा म्हणते, ए भावा गपकी कशाला घाबरवतेस? त्यावर भक्ती म्हणते, कृष्णे आज तरी पोहे सांगितलेत, उद्या आमटी सांगतील, परवा उपीट सांगतील, तेरवा घावणी सांगतील, 14 काहीतरी वेगळंच, मग काय करशील ग? त्याबरोबर कृष्णी म्हणते, शिकीन की भावा शिकीन, तू आहेस ना माझ्याजवळ. त्यावर लगेचच भक्ती म्हणते, चल बनवायला घेऊया आपण. भक्तीला लगेचच कृष्णा म्हणायला लागते, भावा म्या का नाही या घराच्या लायकच नाही. म्हणजे बघ की ना मला स्वयंपाकातलं काही जमत, ना मला माणसं ओळखण्याची पारख आहे, ना मला काय दुसरं येत ना काय येत. उद्या काल जर त्या पोलिसनी माझ्यामुळं काय झालं असतं तर संपूर्ण रांगडे पाटील कुटुंबियांना त्याची शिक्षा भोगावी लागली असती. माझ्यामुळं केवढं नुकसान झालं असतं त्यांचं. मला कायम असं वाटायचं की म्या बाळजाबाईंसारखं मस्त असावं म्हणून त्यांच्यासारखं जगावं, पण नाही ग तसं सोपं. त्यावर भक्ती म्हणते, कृष्णे अगं कशापायी विचार करायला जादाचा, तसं काही झालेलं नाही नवं. मग आणि तसं बी तुझ्यामुळंच त्या पोरींचा जीव वाचलाय, हे बी विसरून चालणार नाही की. त्यावर कृष्णा म्हणते, भावा अगं किती मला पाठीशी घालशील, माझ्यामुळं जे संकट वडावलं हे बी तर काही खोटं नाही नवं. म्या जर व्यवस्थित समद्या गोष्टींची काळजी घेतली असती का नाही तर हे समजा घडलंच नसतं. आणि त्याहून महत्त्वाचं दुष्यंत सरकार म्हणाले तसं ह्या घरात सून म्हणून ना एखादी शहराकडची चांगली हुशार देखणी मुलगीच आली असती बघ. बाळजाबाईंचं उलट म्हणजे नशीब आणि त्यांचं मन मोठं म्हणून त्यांनी मला सून म्हणून या घरची स्वीकारलं, नाहीतर माझ्याकडं काय आहे या घरची सून होण्यासारखं? तू तुझ्या मनाला खरं विचारून सांग की मी शोभतो का गं या घरची सून? बोल. त्याबरोबर मग भक्ती म्हणते, कृष्णे अगं असं कशापायी बोलायलास, आता समजा निभावलं आहे नवं. त्यावर कृष्णा म्हणते, अगं होय निभावलं, पण जर नसतं झालं समजा चांगलं तर काय केलं असतं? ह्या घरची सून हुशार देखणी आणि सुशील अशी कोणीतरी पोर पाहिजे होती. म्या कायम लहानाची मोठी झालो चिखला मातीत, त्याच चिखलाच्या पायानं म्या या राजमहालात आलो बघ. त्याबरोबर भक्ती कृष्णाला म्हणते, कृष्णे चल बाळजाबाईंनी तरी पोहे बनवायला लावलेत का नाही, आपण तरी पोहे करायला घेऊ, चल चल चल. मग आता भक्ती ही कृष्णाला असं म्हणल्यावर कृष्णा म्हणते, माझं मन राखायसाठी तू काय बी म्हण, पर तरी बी मला माहिती आहे म्या या घरासाठी योग्य नाही आहे, हो नवं. त्याबरोबर आता भक्ती ही कृष्णाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि कृष्णाला आधार देते. ती म्हणत असते, मला हे पहिल्यापासून ठाव होतंच म्या या घरासाठी योग्य नाही, म्या या घराच्या लायक नाही ते, पर तुम्ही कुणी माझं ऐकलं नाही. त्याबरोबर आता इथे पूजा ही कॉफी पीत दरवाजात उभी असते. इतक्यात त्या ठिकाणी सावित्री येते आणि पूजाला म्हणते, ए पूजे ये पटकन चल चल. पूजा म्हणते, आई अगं कुठं जायचं आहे?
त्यावर सावित्री म्हणते, अगं चल तर खरं, तुला तिकडे गेल्यावर आपोआप कळूनच जाईल, चल चल चल. ए पूजे बाळा, अगं चल की लवकर. अगं तो जो रिक्षावाला आहे की नाही, त्याला मी लई विनत्या करून कमी पैशात तयार करून आणलं, तू चल लवकर. त्याबरोबर पूजा म्हणते, अगं पण जायचं कुठे, आणि थांब एवढी कॉफी पिऊन होऊ दे. त्यावर सावित्री म्हणते, ती कॉफी तू नंतर आल्यावर पी, तू चल लवकर, कॉफी प्यायला एवढा वेळ लागतोय कुठं, चल चल चल. आणि मग आता ती लगेचच पूजाला घेऊन तिकडनं जायला लागते. पूजा विचारत असते, आई आपण नेमक्या जातोय कुठे, पण सावित्री तिला काहीच सांगत नसते. फक्त तू माझ्याबरोबर चल, तू माझ्याबरोबर चल, एवढं काय ते ती तिला सांगत असते. त्याच्यानंतर मग आता पूजा आणि सावित्री ह्या दोघीजणी तिकडनं रिक्षामध्ये बसतात आणि धावत पळत त्या जायला लागतात. आता सावित्री ही एवढी घाई का करते हे पूजाला काही कळतच नसतं. मग सावित्री लगेच रिक्षावाल्याला म्हणते, चल रे दादा. मग रिक्षावाला लगेच रिक्षा सुरू करतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता भक्ती कृष्णाला सांगते, हां कृष्णे, त्या धुतलेल्या पोह्यांमध्ये आता थोडं मीठ घाल. हां इतकं बस बस बस, जास्त नको घालायला. हां बेश, आता एक काम कर, आता कांदा चिरायला घे तू, तोवर मी तरीचं बाकीचं काय करायचं ते बघतो. त्याबरोबर कृष्णाला ती विचारते, गेल्याही शिकवला होता कांदा चिरायला, आठवतोय ना व. त्यावर कृष्णा म्हणते, भावा एक डाव दाव की परत. मग भक्ती पुन्हा तिला दाखवते, हे असे सालटे काढायचे, हे असं मधनं चिरायचं आणि मग असं बारीक बारीक चिरायचं, कळलं का. त्याबरोबर ती होकार देते आणि चिरायला घेते. इतक्यात आता कांदा चिरून झाल्यावर भक्ती म्हणते, बरं चल, आता तेल घातलंय मी या कढईत, तू एक काम कर, तू पटकन राई घाल. मग राई तडतडली की नाही मस्त, की मग त्या तडतडलेल्या राईवर आपण बाकीची फोडणी घालू शकतोय काय. चल लवकर कामाला लागूया. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. दुष्यंत म्हणतो, काय नाश्त्याची तयारी वाटतं. त्यावर तो म्हणतो, काय स्पेशल. त्यावर मग भक्ती सांगत असते, तर्री पोहे बनवतोय. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, काय तर्री पोहे, ते पण काही बनवणार तर्री पोहे. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंतने असं म्हटल्यावर भक्ती म्हणते, मॅ शिकवतो की. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं तू किती शिकवणार आणि काय काय शिकवणार. नाही म्हणजे बेसिक ठीक आहे, डाळ भात भाजी पोळी वगैरे, पण तर्री पोहे वगैरे बापरे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, तुम्हासने काय हवं होतं. दुष्यंत म्हणतो, मला पाणी हवं होतं, पाणी घ्यायला मी इथे आलो आहे. सदा काका बहुधा घरात नाही आहेत, ओरडून ओरडून माझा घसा सुकला, पण कोणीच नव्हतं, शेवटी मग मीच माझं पाणी घ्यायला आलो. कृष्णा म्हणते, थांबा देतो मी. आणि मग कृष्णा दुष्यंतला पाण्याचा ग्लास आणला जाते. दुष्यंत म्हणतो, काय कांदा चिरला आहे. भक्ती म्हणते, जमल जमल, हळूहळू नक्की जमल. त्याबरोबर कृष्णा पाणी देते दुष्यंतला आणि म्हणत असते, घ्या हे पाणी घ्या आणि जावा आता जाऊन तिकडं बाहेर बसा. उगाच्या उगा मला उगा इथं सतवू नका, मला माझं काम करू द्या आणि तुम्ही तुमचं करा. दुष्यंत म्हणतोय, हॅलो, मी माझं काम करतच असतो, समजलं ना. आणि मला असं सांगायचं नाही आहे, तू लक्षात ठेव. शेवटी कोण आहे मी, कोणाबरोबर बोलतेस माहिती आहे ना, माझ्याच घरात माझ्याबरोबरच हे असं कसं काय बोलू शकतेस तू, लक्षात ठेवा, नाहीतर बघ मी. त्याबरोबर कृष्णा म्हणते, काय कराल नाहीतर तुम्ही सांगा की काय कराल. त्याबरोबर आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, अरे असं कसं बोलते हे माझ्याबरोबर. कृष्णा म्हणते, सांगा की काय कराल काय कराल. त्याबरोबर दुसरीकडं आता पूजा ही सावित्रीला खरं सांगून टाकते की आई, माझ्या स्वप्नातला राजकुमार, मी ज्या मुलावर प्रेम केलं तो मुलगा जयकांत नाही तर दुष्यंत आहे. आता हे ऐकून सावित्रीच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकलेली असते. ती सुद्धा आता पूजाकडे एकटक पाहायला लागते, म्हणजे तिला कळत नसतं की हे सगळं काय. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की दुष्यंत आणि कृष्णा हे मजा मस्ती करत असतात. चुकून कृष्णाकडनं त्या तेलातल्या कढईतल्या तेलावरती, गरम तेलावरती पाणी सांडतं आणि ते तेल आता दुष्यंतच्या डोळ्यात उडतं. दुष्यंत आई ग आ असं ओरडत असतो. त्यानंतर दुष्यंत डोळा बंद करून बसलेला असतो. तर बाळजाबाई दुष्यंतला विचारतात, काय रे दुष्यंत, तुझ्या डोळ्याला काय झालं, असा डोळा बंद करून कशाला बसलायस. त्याबरोबर मग आता कृष्णा बाळजाबाईसनी खरं सांगते, बाळजाबाई ते माझ्यामुळं त्यांच्या डोळ्यात तेल उडालं. त्यावर बाळजाबाई म्हणतात, काय. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.